राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। सप्टेंबरमध्ये 109% पाऊस झालेला असून मध्य महाराष्ट्र विदर्भामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे, कारण पावसाचे वितरण असमान असेल तरी ऑगस्टमध्ये सरासरी ओलांडलेली आहे। सप्टेंबर महिन्यामध्ये चांगल्या पावसाचे संकेत असून देशामध्ये 109%पेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। आता सर्व शेतकऱ्यांना हमी भावासाठी ई-पीक पाहणी करणे गरजेचे असणार आहे। कापूस सोयाबीनच्या विक्रीसाठी सातबाऱ्यावरती नोंद सुद्धा असणे आवश्यक असणार आहे। वायव्येकडील राज्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला असून हवामान खात्याचा अहवाल सरासरीपेक्षा 6% पाऊस अधिक झालेला आहे। पीक तसेच लागवडीचा खर्च पाण्यामध्ये गेलेला असून बळीराजाला नुकसान भरपाईची आस आहे, कारण अतिवृष्टी तसेच पुराचा तडाखा बसलेला असून अकोला जिल्ह्यातील पिकेही पाण्यामध्ये बुडाली। तब्बल शेतकऱ्यांना एकरी 25,000 रुपये लागवडीचा खर्च पाण्यामध्ये गेलेला आहे। बैठकांना जोर, चर्चेला ब्रेक लागलेला असून मराठा आरक्षणाबाबत कायदेशीर तोडग्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची महाधिवक्त्यांची चर्चा झालेली असून सरकारी पातळीवरती हालचालींना आता वेग आलेला आहे। जरांगे पाटील यांचाही मराठा अभ्यासकांसोबत विचारविनिमय सुरू आहे। खासगी शाळांनी खिसा केला रिकामा, मग सरकारीमध्ये शिका, 3,000 रुपये भरा। खासगी शाळेचा वार्षिक खर्च हा 28,000 रुपये। सप्टेंबरमध्ये पुन्हा जोरदार सरासरीपेक्षा जास्त पाऊस बरसणार। भारतामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असून यंदाच्या हंगामामध्ये आधीच अनेक भागांमध्ये अतिवृष्टीमुळे आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचे भारतीय हवामान विभागाने रविवारी सांगितलेले आहे। विवरा कोल्हापुरी बंधाऱ्यावरून तब्बल 105 लोखंडी गेट चोरीला गेलेले आहे। 2.10 लाखांचा सरकारी ठेवा हा लंपास झालेला असून चांदणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हवाई दलामध्ये मिळणार 2 तेजस लढाऊ विमाने, संरक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा। 80पेक्षा अधिक विमाने उत्पादन होणार। कुणबी नोंदीचे पुरावे शिंदे समितीला देणार। मनोज जरांगे पाटील यांची हैदराबाद गॅजेट व सातारा संस्थांमधील नोंदणीबाबत मराठा अभ्यासकांशी चर्चा सुरू। पिके गेली, घर सुद्धा गेले, पंचनामे करा आणि लवकरात लवकर मदत द्या। मुसळधारेने नांदेडमध्ये शेकडो संसार उघड्यावरती आलेले असून 2,000 नागरिकांना हलवले सुरक्षित स्थळी। चीनला हवा दोस्त, माल खपवणार मस्त। 10 वर्षांमध्ये व्यापार वाढला, पण भारतापेक्षा फायदा हा चीनचाच झाला। तूट 85 अब्ज डॉलरची। आवक वाढलेली असून काटेपूर्णा धरणाचे 2 गेट पुन्हा उघडले। 96.11 क्युसेकने विसर्ग नदीपात्रामध्ये सोडण्यात आलेला असून धरणाची पाणी पातळी ही 96.4% आहे। आडगाव बुद्रुक परिसरामध्ये स्मार्ट मीटर विरोधामध्ये ग्राहक आक्रमक झालेले असून जुने मीटर बसवण्याची केली जाते मागणी। पाऊस बरसल्यामुळे फुलांचा गंध हरपलेला आहे। बंदीनंतर सुद्धा कृत्रिम फुलांचा बाजार फुलला। पावसामुळे फुलबागांचे नुकसान झालेले असून दरामध्ये मोठी वाढ झालेली आहे। सण उत्सवाच्या निमित्ताने मागणी सुद्धा वाढलेली आहे। सप्टेंबरमध्ये दरवाढीचा स्मार्ट अंदाज, पण आयात शुल्काचा परिणाम जाणवणार। कापूस सोयाबीनसह निवडक पिकांचे दर जाहीर। महागाईने मोहरला आंबेमोहर, तब्बल 200 रुपये किलोचा दर मोदकांसाठी होतो वापर। सणासुदीच्या काळामध्ये इतर सुद्धा तांदळाच्या दरामध्ये लक्षणीय वाढ झाली। MSP योजनेसाठी ई-पीक पाहणी अनिवार्य असणार आहे। शेतकऱ्यांना सातबाऱ्यावरती आता पिकांची नोंद सुद्धा आवश्यक असणार आहे। ग्रामपंचायतीने कुठे आणि किती पैसा खर्चला, आता मोबाईलवरती हिशोब तपासा। ही ग्राम स्वराज्य ॲप्लिकेशनवरती ग्रामपंचायतीला मिळालेला निधी आणि झालेला खर्च आणि कामाच्या स्थिती समजणार आहे। कोंडी टाळा आणि कपास किसान ॲप्लिकेशनवरती तुमची नोंदणी करा। यंदा कापसाला प्रति क्विंटल 8,110 रुपये हमीभाव मिळणार। पोषण आहार नमुने तपासणार, अन्नधान्याची गुणवत्ता करणार। पुणे येथे प्रयोगशाळेकडे वाशिमची जबाबदारी। प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना। मनोरा तालुक्यामध्ये 2 दिवसानंतर सुद्धा शेतामध्ये पाणी साचलेले आहे। पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। नुकसानीची व्याप्ती वाढणार, शेतकरी चिंतातूर। अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कपाशी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून रिसोड तालुक्यातील चित्र, शेतकरी हवालदिल झाले। TOD मीटर 18,884 ग्राहकांना मिळाली सवलत। 15.25 लाख रुपयांचा फायदा झाला। सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंतच्या वापरावरती लाभ। 15 ते 20 ऑगस्टच्या दरम्यान वाशिम जिल्ह्यामध्ये 1.59 लाख हेक्टरवरती पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज ठरवण्यात आलेला आहे। पंचनामे अंतिम टप्प्यामध्ये, शेतकरी हवालदिल झाले।
मालेगाव तालुक्यामध्ये कांदा लागवडीमध्ये 466 हेक्टरची भर पडलेली आहे. गौरींचा नैवेद्य सर्वांच्या आवाक्यामध्ये 16 भाज्यांचा दर हा 100 रुपये किलो. गौराईला 16 भाज्यांचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा, दर स्थिर असल्याने गृहिणींना मोठा दिलासा मिळाला. कळवण तालुक्यातील शेतकऱ्यांना रब्बीची चिंता, शेतकऱ्यांना अडचण, मुसळधार पाऊस नसल्याने पाण्याचा प्रश्न कायम. बीड शहराला मोठा दिलासा, 102 प्रकल्प 100% भरले. पावसाचा तडाखा सुरूच असल्याने उर्वरित तलाव सुद्धा भरणार. शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचा पाणी प्रश्न लागला मार्गी. टोमॅटोला कधी 100 तर कधी 20 रुपयांचा भाव. वातावरणामधील मोठा बदल, पावसाचा फटका बसल्याने शेतकरी सापडले अडचणीमध्ये. हिंगोली जिल्ह्यामध्ये 38,000 अर्जांची होणार जिल्ह्यामध्ये पडताळणी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2 निकषांवरती होणार तपासणी. 3,24,427 आले होते अर्ज. करवंदाच्या बागेमध्ये फळपिके 1.5 एकरामध्ये मिळाले 1.5 लाख रुपयांचे उत्पन्न. इंजनगावच्या शेतकऱ्याचा विनाखर्च शेतीचा प्रयोग यशस्वी ठरला. गावोगावी होते कौतुक. राणे उंचेगाव परिसरामध्ये सततच्या अतिवृष्टीमुळे पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले. पंचनाम्याच्या मर्यादित कार्यवाहीमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते. बाजारामध्ये नवीन मुगाचा श्रीगणेशा झालेला असून साखरेचा कोटा जाहीर झालेला आहे. जालना बाजार समितीमध्ये मालाचे दर कशा प्रकारे आहे याची सविस्तर माहिती तुम्ही येथे बघू शकता. नांदेड जिल्ह्यामध्ये खरीपातील बहरलेली पिके वाहून गेली. सांगा आता जगायचे तरी कसे, पूरग्रस्त शेतकऱ्यांचा टाहो. पंचनामा करा पण आर्थिक मदतीचे भिजत घोंगडे नको. रविवारपासून नुकसान पंचनाम्याला सुरुवात झाली. पारूड परिसरामध्ये 25 वर्षामध्ये पहिल्यांदाच 223 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. शेती, घरे, जनावरे वाहून गेली. कळंब परिसरामध्ये अतिवृष्टीबाधित शेती क्षेत्राचे पंचनामे आले अंतिम टप्प्यामध्ये. 14 ऑगस्टच्या रात्रीच्या पावसाने शेतकऱ्यांना बसला होता मोठा फटका. नंतर सुद्धा रिपरिप सुरूच आहे. मासुडीने गाठली 100. गंगाखेड तालुक्यामधील टाकडेवाडी, कोदरी, तांदुळवाडी, लघु तलाव ओव्हरफ्लो झाले. गंगाखेड परिसरामध्ये भटके विमुक्त दिनानिमित्त 60 लाभार्थ्यांना घरकुल देण्यात आले. अधिकारी, कर्मचारी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झालेले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांची मदत द्या, शेतकऱ्यांची मागणी. हंगामापूर्वीच ओढवले संकट, यंदा भिस्त सीसीआयवरतीच. कापसावरील आयात शुल्क हटवण्याचा फटका, दर घसरण्याची मोठी शक्यता. शेतकऱ्यांना सन्मान दिला पण महासन्मान कधी? 2.85 लाख शेतकरी प्रतीक्षेमध्ये असून अमरावती जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा शासनाला विसर पडलेला आहे. आतापर्यंत मिळाले 5 हप्ते. युरिया खरेदीसाठी केंद्राबाहेर रांगा, संयुक्त मिश्र खतांचाही तुटवडा भासत आहे. गडचिरोली विभागामध्ये कृषी विभागाला न जुमानता लिंकिंग सुरू आहे. 250 रुपयांची बॅग ही 550 रुपयांमध्ये देत आहे. मानापूर देलनवाडीतील प्रकार. गरीबाला घरकुल मंजूर झाले, गृहप्रवेश कधी होणार साहेब? अनेक अडचणी. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गतची 77% घरे अपूर्ण. हक्क मिळाला, 12,000वरती वारसांचा 7/12 जिवंत झाला. गोंदिया जिल्ह्यामध्ये 16,000 मृत खातेदार. शासनाकडून पडताळणी सुरू. वारस फेरफार मंजुरीला वेग आला. धुनी भांडी करणाऱ्यांना सन्मानधन, भांड्यांचा संच, 10,000 रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. 55 वर्ष पूर्ण केलेल्या मोलकरींना हा लाभ मिळत असून संसारोपयोगी भांडी मिळणार. वर्धा जिल्ह्यामध्ये पीएम आवास योजनेमध्ये केवळ 3,301 घरे पूर्ण. नागरिक शेती कामामध्ये व्यस्त असून काही अजूनही किस्त मिळवण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये नाल्याच्या पुरामुळे शेतामधील पिके मुळासकट वाहून गेले. पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याचे शेतकऱ्यांचे सरकारला साकडे. सणासुदीच्या दिवसामध्ये सोन्याला झळाळी. 1,08,000 रुपयांवरती पोहोचला सोन्याचा भाव. सोयाबीनला शेंगा नाही, कपाशी वाढेना, शेतकरी झाले हतबल. मारेगावमध्ये ओल्या दुष्काळाची सावट, खरीपामधील पिके पडली पिवळी. उत्तराखंडमध्ये विद्युत प्रकल्पावरती दरड कोसळली असून 8 कामगारांची सुटका करण्यात आली. 11 जण आत सुरक्षित आहे. युक्रेन शांततेसाठी भारताची मध्यस्थी, झेलेन्स्कींना पंतप्रधान मोदीकडून मोठ्या अपेक्षा. भारत चीन मैत्री दृढ करण्याचा निर्धार, पंतप्रधान मोदी शी जिनपिंग यांची ग्वाही. बंदी असूनही महाराष्ट्रामध्ये प्लास्टिकच्या भस्मासुरामध्ये विळखा. दरडोई 11 किलो वापरामुळे राज्य प्रदूषणाच्या खाईमध्ये. ऑनलाईन शॉपिंग पॅकेजमुळे सिलिंग. यूज प्लास्टिकचा महापूर. पंजाबमध्ये 1,018 गावांना पुराचा वेढा बसलेला असून 11,000पेक्षा अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवले. जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा पावसाचे थैमान.
आरक्षणावरती तोडग्यासाठी सरकारने वेळ मागितला, मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक, जरांगेच्या प्रस्तावावरती दीर्घ चर्चा। यूपीएससी अनुत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार, मन की बातमध्ये मोदींची मोठी घोषणा, प्रतिभा सेतूंच्या माध्यमामधून कार्यवाही होणार। सुप्रिया सुळे यांच्या गाडीवरती मराठा आंदोलकांनी बाटल्या फेकल्या, शरद पवारांनी आरक्षणाचे वाटोळे केल्याचा केला आरोप। जरांगे पाटील यांच्या मागण्यांवरती कायदेशीर मार्ग काढण्याचा सरकारचा प्रयत्न, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुनरुच्चार, विरोधक राजकीयकरण करत असल्याचा केला आरोप। हजारो भाकरी झणझणीत ठेचा चविष्ट पिठलं, विविध भागांमधून उत्स्फूर्तपणे मराठा आंदोलकांसाठी अन्नपाण्याचा पुरवठा। खाद्यतेलाच्या दरामध्ये किरकोळ घसरण झालेली असून तांदळाचे दर मात्र वाढलेले आहे। शरद पवारांनी आरक्षण मर्यादा का वाढवली नाही, एकनाथ शिंदे यांचा सवाल, आरक्षणाबाबत चर्चा सुरू असून मनोज जरांगे यांनी सहकार्याची भूमिका घ्यावी। उज्ज्वला योजनेने 52 लाख घरांमधील महिलांचे आरोग्य सुदृढ केलेले असून दारिद्र्य रेषेखालील 5 कोटी कुटुंबांना जोडणी देण्याचे उद्दिष्ट। कांद्याचा बंपर स्टॉक, बाजारामध्ये आणण्याच्या हालचाली, नाफेडने खरेदी केलेला कांदा विक्री लागलीच नको। कर्जमाफीबाबत मंत्रालयामध्ये लवकरच बैठक, मंत्री झिरावडे यांचा संघटना प्रतिनिधींना आश्वासन। एनसीसीएफ नाफेडकडे कांद्याचे 200 कोटी रुपये थकले, कांद्याचे मिळेनात पैसे, शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होते। ऊसाला हमीभाव कवच, मग दुधाला का नाही, राज्यामधील दूध उत्पादक मेटाकुटीला आले, उत्पादन खर्चामध्ये भरमसाठ वाढ होत आहे। आरक्षणावरती तोडग्यासाठी सरकारला पुरेसा वेळ द्या, उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील यांचे जरांगेंना आव्हान। कांद्याला मिळेना भाव, बियाण्याची मात्र दरवाढ, यंदा लागवडीबाबत शेतकरी बुचकड्यामध्ये सापडत आहे। अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।